नागपूरची बातमी नागपूरमधून दुर्घटनेचीच बातमी। गोधनी परिसरातल्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली। या दुर्घटनेत श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं प्रकल्पातल्या कर्मचाऱ्यांसह सुमारे 40 नागरिकांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले। त्यापैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल केले। थेट जाऊयात आपण नागपूरला, आमचे प्रतिनिधी पराग डोबळे आपल्यासोबत उपस्थित आहेत। पराग, आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे आणि अजूनही हा परिसर प्रतिबंधितच आहे का? नक्कीच सुवर्णा, काल रात्रीची जी दुर्घटना झाली होती ती गंभीर आहे आणि मी या ठिकाणचे आता सगळे दृश्य लाईव्ह दाखवतो। आपण पाहू शकतो एक वेगळा सूट घातलेले हे सगळे जे कर्मचारी आहेत ते एनडीआरएफचे कर्मचारी आहे आणि त्याच्याच पलीकडे जो आहे तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे। त्या ठिकाणी क्लोरीन वायूची गळती काल रात्री 12-12:30 वाजताच्या सुमारास झाली होती आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये तो वायू जो होता तो हवेत मिसळला आणि त्याचा संपूर्ण त्रास जो आहे तो आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना झाला। जवळपास 40 ते 50 जणांना रुग्णालयामध्ये खरं तर दाखल करण्यात आलं। क्लोरीनचा वायू जो असतो हा खरं तर श्वसनासाठी गंभीर त्रासदायक ठरतो आणि त्याचाच प्रकार काल रात्री घडला आणि त्याच्यामुळे अनेकांना जो आहे श्वास घेण्यासाठी त्रास झाला, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर 3 ते 4 जणांना जे आहे ते अजूनही आयसीयूमध्ये ठेवल्याची माहिती आहे। सध्या ही जी प्रक्रिया आपण जे दृश्यांमध्ये लाईव्ह पाहतो त्यामध्ये वायू जो आहे तो गळती झाली होती, त्याला न्यूट्रलाइज करण्याची प्रक्रिया जी आहे ती एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून सुरू आहे। त्या ठिकाणी टीम पाठवली जात आहे आणि प्रक्रिया राबून जो आहे तो त्या परिसरात असलेला जो टँक आहे 900 लिटरचा साधारणतः तो टँक होता, त्यातून ही वायू गळती झाली होती। नेमकं काय वायू गळतीचं कारण आहे हे सगळं पुढच्या काळामध्ये शोधलं जाईल। मात्र आता जी प्रक्रिया आहे ती न्यूट्रलाइज करण्याची चालू आहे। काल रात्री या ठिकाणी घटना घडली होती, स्थानिक नागरिक सुद्धा होते, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय घडलं होतं काल रात्री? कल रात में 12:30 बजे के करीब हम लोग को खबर लगी कि यहाँ पे इस तरह से हादसा हुआ है कि गैस का एक सिलेंडर फटा है। जब यहाँ आने के बाद देखे तो क्लोरीन का था। तो अगल बगल के जितने लोग थे, सांस लेने में दिक्कत हो रही थी, तो उनको जिस तरह से भी, चाहे पुलिस की मदद से हो, क्योंकि सर्वप्रथम हमारे मानकापुर पुलिस स्टेशन के सभी पुलिसकर्मी यहाँ आगे आए, उनकी मदद से हमने सभी नागरिकों को बाहर किया और उन से यही काम ये करीब 1 बजे से यही काम चालू, जिसमें हमारे मानकापुर पुलिस स्टेशन ने जो सबसे बड़े आगे आके हिम्मत से काम लिया, उनकी वजह से ही पूरी ये एनडीआरएफ की टीम और ओसीडब्ल्यू और फायर ब्रिगेड की टीम पूरी आ पाई और यहाँ पे काम हो पाया। खरं तर तातडीने ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पोलीस विभागाच्या मार्फत राबवण्यात आली। त्यानंतर पाचारण करण्यात आलं एनडीआरएफला, अग्निशमन विभागाला, आणि त्यांनी ही जे न्यूट्रलाइज करण्याची प्रक्रिया खरं तर सुरुवातीला लगेच हे सगळी घटना घडल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांना इथे हलवल्यामुळे जो त्रास होणारा होता ती संख्या कुठेतरी घटनेमध्ये कमी झाली आहे। सुवर्णा, आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही प्रक्रिया अजूनही न्यूट्रलाइज करण्याची सुरू आहे। ठीक पराग, अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे बघा। जो एरिया आहे हा 200 मीटरच्या एरियामध्ये सर्व लोकांना इथून त्यांच्या घरातून त्यांना रिक्वेस्ट करून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं। ज्यांना त्रास होतो तर त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर काही वेळाने एनडीआरएफ, फायर ब्रिगेड आणि ओसीडब्ल्यू या ज्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी दाखल झाल्या आणि त्यांच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून गॅस जो आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी प्रयत्न चालू झाला आहे। आता 3 ते 4 वेळा त्या सगळ्या यंत्रणा जॉईंट ऑपरेशन करून आतमध्ये जाऊन आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी गॅस गळती आता थांबवण्यात आलेलं आहे। 40 लोक सध्या ॲडमिट आहेत, 12 लोक डिस्चार्ज आहेत, एवढी माहिती सध्या आहे।